रेतीचा धक्का येळीचा उपसा मात्र महाटीतून प्रशासनाची मूकसंमती महसूल प्रशासनाच्या नियंत्रणाच्या अधीन राहून लोहा तालुक्यातील येळीचा रेती धक्क्यावरून वाळू उपशाला अधिकृत परवानगी देण्यात आली आहे। गोदावरीच्या पात्रातून लोहा तालुक्याच्या येळीच्या बाजूने सेक्शन पंपाच्या सहाय्याने 24 तास रेतीचा उपसा चालू असून दिवसा मात्र येळीच्या क्षेत्रातून, संध्याकाळी मात्र महाटीच्या क्षेत्रातील नदीपात्रातून सदरील रेती परवानाधारकांचा राजरोसपणे महाटीच्या क्षेत्रातून रेतीचा उपसा करीत याकडे मुदखेड तालुक्यातील महसूल प्रशासनाचा संबंधित जबाबदार अधिकारी कर्मचारी हे सुद्धा व्यवहारात गुंतून सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत। मुदखेड तालुक्याच्या क्षेत्रातून रेती उपसाची कसलीच परवानगी नसताना जी रेती उपसा चालू आहे या रेती उपसास मुदखेड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, सरपंच हे जबाबदार अधिकारी, लोकप्रतिनिधी हे अर्थपूर्ण दृष्टीने दुर्लक्ष करून मुदखेड तालुक्यातील रेती चोरीवर पांघरुण घालत प्रशासनाच्या निर्देशानुसार सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेनुसार उपसा करण्याचे नियम असताना रात्रंदिवस रेती उपशाला लोहा तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच, पोलीस पाटील मलिदेच्या अपेक्षेतून रात्रीच्या रेती उपशाला मूकसंमती देत असल्याचं यावेळी आणि महाटी परिसरातील नागरिक याबाबत उघडपणे बोलत आहेत। या नियमबाह्य विषयावर कोणाचं नियंत्रण नसल्याचं प्रस्तुत घटना क्रमांकावरून स्पष्ट होता। मांजरीच्या गळ्यात घंटी कोण बांधावी या उक्तीप्रमाणे येळीच्या रेती घाटाचा प्रकार चालू आहे। याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देईल का असा प्रश्न सर्वसामान्यातून उपस्थित होता। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।